सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी। सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलतायत। आमदारांची कबुली। विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत? जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तरित। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल असा अंदाज। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। तुझ्या नादाला लागण्याएवढी तुझी कुवत नाही। उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा। निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका। अहमदच्या अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा। औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे। वैचारिक कीड मारण्याचं बेगॉन स्प्रे आमच्याकडे आहे। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते। देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली। पत्रात जयंत पाटलांचं इतरांचंही नाव। सचिन वाझे यांचा खळबळजनक आरोप। गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात वाझेंनी पत्र पाठवल्याबाबत अद्याप माहिती नाही। पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देईन। फडणवीसांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्रव्यवहार। वाझेच्या वक्तव्याचा संदर्भ देत जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा। तर फडणवीस माझे हितचिंतक पत्रात काही गंभीर असल्यास सांगतील असाही टोला। पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच। पूजाने सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलवणार। सूत्रांची माहिती। शरद पवार गटात इन्कमिंग सुरू। इंदापुरात अजित पवारांना धक्का। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण माने पवार गटात। इंदापुरातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेत बंडखोरीचे संकेत। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध। शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नसल्याचा ठराव। सातारा पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट। तर नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट। खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना।